विवेक चूडामणी ग्रंथ भाग 2 काल आपण 411ला थांबलेलो होतो. बरोबर, 411 पूर्ण केला होता आणि आज आपल्याला 412 वाचायचे. 411 काय होता? 411 असा होता, ज्ञानी पुरुष समाधी अवस्थेत असताना ज्याला जरा क्षय नाही असे अमर्त्य, जे सर्व अभाव नाकारतात असे वस्तुरूप नामरहित, ज्याचे गुण व अवगुण दोन्ही विकार ज्या ठिकाणी उपशांत झालेले आहेत, जे तुडुंब भरलेल्या जलसागरासारखे आहेत, जे शाश्वत शांत स्वरूप आहेत, असे परिपूर्ण ब्रह्म आपल्या हृदयात प्राप्त करून घेतो. या समाधी अवस्थेमध्ये असताना काय होतं? शेवटची स्टेप आहे त्याची. तो स्वतःला आता शरीर समजत नाही. तो स्वतःला काय समजतो? आता मी परमात्मा आहे. हे जे वाक्य आहे ना तू करायचं, याला आता धरून मी वासुदेव तत्वता. मी वासुदेव तत्वता आहे हे तुम्हाला पण कळू शकतो. कळू येईल विचारिता. आहे ठाऊक सभाग्य संता, दुजा अनिक नाही मागोत का. आहे ठाऊक सभाग्य संता, ज्ञानी पुरुष समाधी अवस्थेत असताना अशा भूमिकेत असतो आणि वासुदेव करतो फेरा. त्या परिपूर्ण स्थितीला आपण जर हा परमार्थ करतो तर आपली देहबुद्धी गेलीच पाहिजे. आणि देहबुद्धी नाही गेली तर मग समजायचं का आपल्याला एक जन्म मात्र पुन्हा घ्यावा लागेल 100%. आणि याची परीक्षा तिसरं कोणी करायची गरज नाही. याची परीक्षा कोण जाणतंय? आपलं मन जाणतं. मन जाणे पापा माय जाणे मुलाच्या बापा. आपल्याला आपलं कळतं आपण परिपूर्ण आहोत का नाही. एक महात्मा आपल्यामधला ते मला म्हटले, बाबा मला आता पूर्ण झाल्यासारखं वाटतं. आता कोणतीही गोष्ट वाटतं? हो वाटणार. हे कसे म्हणले? कृतकृत्य झालो. हे जे वाक्य आहे ना, कृतकृत्य झालो, बस मी परिपूर्ण झालो, असं स्वतःला वाटलं पाहिजे. तिसरं कोण सर्टिफिकेट देऊ शकत नाही. आणि या मायावी जगतातून सर्टिफिकेट मिळवण्याची आपली इच्छाही नसावी. कारण का ज्याचं त्याला स्वतःला सुधरत नाही तो दुसऱ्याला काय सांगू शकतो. त्यामुळं म्हणून त्यांना सांगायचे आपुली आपण करा सोडवण. आणि 16व्या अध्यायात काय, ज्याला आपल्या आत्महितावर प्रेम असेल त्यांनी माझ्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. 16वा अध्याय 22-23. अशेषही पुरुषार्थ, तो त्याच्यातला आहे का 16व्या अध्यायातला? तशा पद्धतीचं आहे. हां वाच, सांगा बरं. अशेषही पुरुषार्थ जो म्हणे होय काय गोसावी त्याने माझ्या नाही, त्याने श्रुती स्मृतीला आहे. आणि इथे सांगितले माझ्या वचनाला त्यांनी विचार करायचा. ज्याला असं वाटतं इथेच सुटायचं आहे त्याने तो विचार करायचा आहे आपल्याला. हां बघा, जो जया आपण पे पडिये, ज्याला स्वतःचं हित करून घ्यायचं, जो आत्मनाशा जो भिये. कशाला घाबरलं पाहिजे आपण? सगळ्यात जास्त घाबरलं पाहिजे माझा आत्मनाश नको व्हायला, मला आत्म्याची कल्याण करून घ्यायचंय. माझं आत्मस्वरूप मला कळण्यासाठी देवाने केवळ देवे बाहुले मनुष्य निज योनी निर्माण केली. त्याच्या अगोदर देवाने मनुष्य योनी याच्यासाठी निर्माण केलेले का तो स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त होईल. 9व्या अध्यायातल्या 28 नंबरच्या श्लोकमधले ओळी येते. जया आपण पेपडिये आत्मनाशा जो भिये, तेने न धरावी सोय सावध होईजे. पोटी बांधोनी पाषाण समुद्र बाही अंगवन, का जियावया जेवण काळकुट्टाचे. तर त्याने आपल्या आत्मनाशाला घाबरत असेल त्यांनी माझ्या वचनाकडं नाही, त्याच्यात नाही भेटायचं. माझ्या वचनाकडं 100% लक्ष द्यावे तुम्ही. याच्यात भेटेल 16व्या अध्यायात की नाही भेटलं ना, पण होळी भेटली ना. हां बघा, की त्याला आपल्या आत्मनाशाचा घाबरतो. सगळ्यात घाबरला असलं पाहिजे माणसाने. कशाला पाहिजे घाबरलेलं? आत्मनाशाला. माझं जीवन फेल नको जायला, माझ्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, मला आत्मस्वरूपाची भेट झाली पाहिजे. याच्यासाठी त्याने दिवस रात झगडलं पाहिजे, झटलं पाहिजे. आणि तो किती आनंद असतो, परिपूर्ण जे तुडुंब भरलेल्या जलसागरासारखे आहेत. जे कुंभ, जे परिणामाने निघाले कुंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, आनंद समुद्री चुंबकळोनी भरले कुंभ. कुंभ म्हणजे काय? हे शरीर पूर्ण आत्मज्ञानाने परिपूर्ण ओसंडून भरून परत खायली सांडतंय. अशा प्रकारचं, जसं काही पुणे इकडं राजवाडीला पाहायचो काही गाया रस्त्यात बसलेल्या आहेत
आणि त्यांचं दूध ॲटोमॅटिक चाललेलं आहे, धुवायचं काम नाही चाललं तरी दुधाची रांग. म्हणजे एवढं भरून ओव्हरफुल म्हणतात ना, जसं टाक्या ओव्हरफुल होतात तसं त्यांचं ते ओव्हरफुल झालेलं आहे याच्या पद्धतीने. अशा स्थितीत ते आत्मानुभवाच्या समाधी स्थितीमध्ये असे असतात. आता काल आपण वाचलं होतं 411, आता 412 पाहतोय आपण. अंतकरणात समाहित होऊन स्वतःच्या रूपात अखंड वैभव ज्याचे आहे अशा समाधीमध्ये साक्षात्कार करून घे. अंतकरण समाहित हो जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अथी. सर्वीकडं समबुद्धीने. आणि तशीच भूमिका आहे. पाणी ज्या वेळेला बादलीत आपण भरायला ठेवतो नळाच्या खाली, तर हळूहळू हळूहळू ते पाणी काय करत जातं, वाढत जातं. पण ते कसं लेवलनी वाढतंय, सम लेवलनी वाढत जातं की नाही. तसं अंतकरणात समाहित होऊन स्वतःच्या रूपात अखंड वैभव ज्याचे आहे. आपलं स्वतःचं स्वरूप कसं आहे, अखंड. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, असे आपण एवढे व्यापक आहोत. स्वतःच्या रूपात अखंड वैभव ज्याचे आहे अशा समाधीमध्ये साक्षात्कार करून घे. एवढा तू व्यापक हो, तू त्या स्वरूपाशी तदाकार हो. पूर्वजन्माच्या वासनांनी पक्के झालेले तुझे भवबंध तोडून टाक. जे तुझ्याकडे जे पूर्ण गिलेटिंग होऊन बसलेले ना आपलं अनंत जन्माचे कर्म, त्याच्यावर वार कर आणि त्यांना तू भवबंध तोडून टाक. जे जन्म मरणाला कारण जे भवबंध आहे आणि तुझे जे अनंत जन्माच्या वासनांनी पक्के झालेले जे ठिकाणे, त्याला तू तोड. आणि सगळ्यात महत्त्वाची वासना आहे देह वासना. ती देह वासनेचा तुझा संबंध टाकून दे, तर तू यशस्वी होशील आणि मानवी जन्माचे सार्थक करून घेण्याचा यशस्वीपणे प्रयत्न कर. आता ते तसे असतात आणि तुला काय व्हायचंय, तसं व्हायचंय. त्याच्यासाठी तुला पुरुषार्थ खर्च करायचा आहे. तो साक्षात्कार करून घे. अंतकरणाची समचित्तता ठेव, मनाची, बुद्धीची, अहंकाराची अजून चित्ताची एकवाक्यता कर आणि त्याच्यातून तू सम हो. आणि सम होऊन त्याच्या ताकदीने तुझ्या मागे लागलेलं मागील जन्माच्या वासनांमुळे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ती वासनेवर पक्कापणे वार कर आणि ते भवबंधन तोडून टाक आणि मानवी जन्माचे सार्थक करून घेण्यात यशस्वी प्रयत्न कर. तुकोबाराय म्हणतात, मी याचसाठी केला होता अट्टहास आणि ते तसे झालेत. आता आपणही त्यांच्या प्रकाराने जर प्रमाणे अट्टहास केला तर आपण तसे होऊ आणि तसा तू हो, असं शंकराचार्य त्यांच्या शिष्याला सांगतात. मन आणि बुद्धी अंतकरण उपकरण, अंतकरण शांत केल्यावर त्या आत्मतत्वाच्या वैभवाची अनुभूती घे. आपण जेव्हा पूर्णपणे शांत राहणार, मनाचं शांतता राहिली, बुद्धीची शांतता झाली, अहंकार शांत झाला, चित्त शांत झालं का ॲटोमॅटिक ते स्वरूप प्रगट होते. मग आत्मस्वरूप ॲटोमॅटिक प्रगट होते ते. मग तू त्या शांत केल्यावर त्या आत्मतत्वाच्या वैभवाची अनुभूती घ्या. त्या मन आणि बुद्धी अंतकरण उपकरणे, अंतकरण शांत केल्यावर ह्या आत्मतत्वाच्या वैभवाची अनुभूती घ्या. आपल्याला सांगतात त्याची अनुभूती घेण्याकरता जगताशी असलेल्या संपर्काचा दुर्गंध, भवगंध व त्यांच्याशी असलेले तुमचा संबंधाचा नाश करा. काय म्हणले होते शिंदे साहेब, आला माझा यांच्याशी कोणाशी संबंध राहिलेला नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात, नावडे जन धन माता पिता या नासक्या कुजलेल्या समाजाशी संबंध तुमचे तोडून टाका, त्याच्याशी तुमची फारकत करा. जन धन तन केले तृणाई गवताच्या काडीप्रमाणे समजलं तर तुम्ही आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. यांच्याबरोबर आपण राहून किंवा यांच्याशी संबंध सोडून, कारण हे कसं आहे, नासक आहे. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासवे आटी किंवा काही ठिकाणी तुटी पाडितोसी. का देवाशी तुटी पाडतो, त्यापेक्षा तोडावा संबंध यांचा माझा देहाच्या संबंधाने. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बरे झाले दिवाळ्या निघाले, बायको मेली, पोरगा मेला, बरं झालं का तर माझं त्यांच्याविषयीचे माया विरहित केले, मला त्या मायेच्या पाशातून बाजूला केलेले. ते म्हणतात, जर तुम्हाला त्याची अनुभूती घ्यायची असेल तर जगताशी असलेल्या संपर्काचा दुर्गंध, त्यांच्याशी असलेले संबंध बंद करून टाका. म्हणून सुद्धा तुकाराम महाराज जाऊन भंडारे डोंगरावर जाऊन बसते, नको यांचा संबंध आपल्याला. भवगंध, त्याच्यातून येणारे दुर्गंधी,
जन्म मरणाला कारण असणारी दुर्गंधी आणि त्यांच्याशी असलेले तुमचे संबंध याचा नाश करा. एक स्टेप आपली पण अशी येणार की आपल्याला हे तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. अजून वाटतो का कडू प्रपंच? सांगा बरं, कडू वाटतो? मी नेहमी सांगतो, रिटायर झाल्यानंतर सुद्धा गावाला गेलो, गाय घे, म्हशी घे, पाण्याची टबरी टाक, चालू राहू द्या. अजून कडू वाटत नाही? अजून गोड वाटतो? बाप, यांचा कडू वाटला ना म्हणून यांना पारमार्थ गोड वाटला. कडू विषयी तो गोडू जीवासी झालेला आहे. ते म्हणतात त्यांचा भवबंध, त्यांच्याशी असलेली तुमचा संबंध याचा नाश करा. याचा अर्थ असा की नाही केला तरी होणारच आहे. आज नाही ना केला, हातपाय लुळे पांगळे झाले, जास्त त्रास व्हायला लागला का ते म्हणते म्हाताऱ्याला लवकर नेलं. म्हणजे तुम्हाला असेल का नाही असा अनुभव? असणारच. त्यावेळेलाही जायचंच आहे आपल्याला. मग त्याच्या अगोदर आपणच का तयार नाही व्हावं जायला? ही शेवटी तर सोडून जायचंच आहे. त्यापेक्षा आत्मस्वरूपाच्या साठी आता मदने बाबांचं वाक्य आलं, तुम्हाला जर त्या स्वरूपावर प्राप्त करायचं असेल तर या सगळ्या जी तुमची समाजाची इब्र तुमच्याकडे असणारं काय जे असेल ते सगळं देऊन जर या क्षणाला पात्र झाले तर सौदा महाग झाला. पण आपल्याला सौदा स्वस्त नकोय. आपल्याला सौदा कसा पाहिजे? महागच पडला पाहिजे थोडा, अशी आपली पूर्ण धारणा झालेली आहे. त्यांच्याशी त्यांचा संबंध याचा नाश करा. याचा अर्थ असा की वस्तू मात्र शरीर, मन आणि बुद्धी यांच्याशी असलेले तुमचे सर्व प्रकारचे तादात्म्य की जे वासनांमुळे निर्माण झालेले असते त्यापासून परावृत्त व्हा. असं नाही म्हणायचं घराचं कसं होईल, माझ्या आईचं कसं होईल, बापाचं कसं होईल, मुलाचं कसं होईल, बायकोचं कसं होईल. जे तो ज्याचं त्याचं प्रारब्ध घेऊन आलेला आहे हे परमार्थ करणाऱ्या माणसाला कळलं पाहिजे. त्यांनी त्याच्यासाठी असं डोकं धरून बसलं नाही पाहिजे. आणि जर बसतोय ना तर समजायचं मायाच्या तडाख येते आपण. आणि जरी तिसऱ्याने सांगितलं तर ती स्वीकारण्याची पण मनस्थिती नसती जो मायाच्या तडाख येते तो. ते उलट म्हणते तुम्ही निर्दयी आहात तुम्ही म्हणतील. नाही गुंतायचं. अहो आपल्या शरीरात गुंतायचं नाही सांगितलं तर शरीराच्या संबंधानेच येत नाही. हे आजचे आपली बायका पोरं कालच्या याच्यात दुसरे कोणतरी होते, त्याच्या अगोदर तिसरे. अर्जुनाला हे प्रॅक्टिकल दाखवलं देवाने. मी नाही लढाई करणार, मी यांना मारणार. अरे तू मेल्यावर यांना काही दुःख नाही पडणार. बघायचं का मागच्या जन्मात तू कोण होता? मागच्या जन्मात तुला जेव्हा नेलं ना ताटीवर तेव्हा ती बायको तुझी आई मुलं रडत होती बघ. आणि आता आहे ना झाली आली दिवाळी, फटाके लाडू झाले, सगळी दिवाळी सुरू झाली आणि लगेच लग्न बी झालं. किती हुशार आहे, करायचं तर त्याच वर्षात करून टाकायचं म्हणजे लगेच विसरून तरी जाऊ त्याला आपण. नाही तर मग 3 वर्षात करायचं. म्हणजे त्याच्याशी आपला संबंध तोडून टाकला पाहिजे. कारण मागे जन्मात हेच होतं आपण. ते मागे बहुता जन्मी करीत आलो हेचे आम्ही, आणि आपण तेच करीत आलो. ते हे करीत आले आणि आपण ते करीत आलेलो. असलेले सर्व तुमचे सर्व प्रकारचे तादात्म्य की जी वासनांमुळे निर्माण झालेले असते त्यापासून तुम्ही परावृत्त व्हा. म्हणून भववंद गंधितम, वास येतो त्याचा, ते घाणे म्हणतात. नाशिवंत देह आणि नाशिवंत संसार म्हणजे नासलेलं दूध, नासलेलं कालवण खाईल का कोणी? मग हे नासलेलं आहे. अजून असं आपल्याला वाटलंय का काहींना नासलेलं आहे का चांगले हेच कळत नाही, ते हाणतंय. पण दुसरा जेव्हा तज्ज्ञ ज्यावेळेला बसतो तो अरे नासलेले तो टाकून देतो. मग त्याच्यामधले ते जे आहेत ना संत, ते काय म्हणले, हे नाचलेले आणि आपलं चाललंय हाणायचं काम, आहे की नाही? म्हणजे संसार वासना वशितम, या संसाराच्या वासना वशीभूत करता. जसं भूतानी याला माणसाने त्या देवऋषीने याला वश केलंय तसं संसाराने आपल्याला काय केलेले, वश केलेले. मग भूताने आपल्याला वश केल्यानंतर आपण कोणत्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे? भूताने वश केल्यानंतर कोणाकडे जायचं? भूते डॉक्टर. जो देवऋषी आहे त्याच्याकडे जायचं. ते यांच्याकडे गेलो तर आपलं भूत उतरू शकतं. याचा अर्थ अज्ञान. संसाराने वश केलं, वासनेनी वश केलं म्हणजे काय? आपल्याकडं सस्वरूपाबद्दलचं अज्ञान. परिवर्तने
याचा अर्थ अज्ञान, परिवर्तने आणि भोगासक्ती या दुर्गंधीमुळे वास मारणाऱ्या ऐहिक जीवनापासून स्वतःस पूर्णपणे परावृत्त करा. आळंदीत जे राहिलेले आहेत ना महात्मे, त्यांनी घरदार, बायका, पोरं यांच्याशी सगळ्यांशी संबंध सोडला, आईबापांशी पण सोडला, प्रॉपर्टीशी पण सोडला. असे आहेत आज बी. ते म्हणले नको आम्हाला ते, आम्हाला आमचं जीवन याच्यामध्येच खर्च करून. त्यांना स्वतःची पिशवी ठेवायला सुद्धा जागा नाही, परंतु त्यांचा देव बंदोबस्त करतोच ना. त्यांना ते कळालं, त्यांनी त्यांच्याशी संबंध तोडून टाकलेला आहे. हे सहजासहजी होण्यासारखे नसते, खूपच प्रयत्न करावायच पाहिजेत. हे आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. खूप प्रयत्न करूनही आम्हाला अजून तिथपर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून यत्नेनं म्हणजे सारखे प्रयत्न करत राहा. प्रयत्न करून म्हणून यत्नेनं प्रयत्न करून असे आचार्य म्हणतात की भोवतालच्या जगाशी असलेले सर्व आसक्तीपासून तुम्ही मुक्त होईपर्यंत त्यांच्या मागे लागा. बघा, त्यांच्याशी संबंध ठेवू नका, त्यांच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करा, तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. अशा तऱ्हेने तुमचा पुरुषार्थ, तुमचा जन्म, तुमचे जीवन ध्येय सफल करा. उत्क्रांतीच्या योजनेचे सार्थक करा. आणि याचं बद्दल तुकोबराय म्हणतात, मग जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. आपलं मेलं तरी म्हातारं परत मग ते संसाराच्याच वास नाही शेवटच्या वेळेला सुद्धा. त्याच्याबद्दल तुम्हाला तो फलकट आहे, तो नाशिवंत आहे असं जोपर्यंत वाटत नाही. त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरीतली ओळ, तुम्ही खाल्लेलं जेवण ते उलटी केली आणि मग ते उलटी केलेल्याकडं पाहत नाही, तसं हे समस्तही संसार त्याप्रमाणे. तैसे समस्त या संसार जाणीजे जे अनित्य तै वैराग्य दौडिता पाठी. उलटी केलेले वमन तो संसारामा लेखा, असं एक तुकोबरायचं म्हणणं आहे. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मणी बैसलेसे. 14व्या अध्याय ते किंवा 15व्या अध्याय ते, मला वाटतं 15व्या अध्यायात असणार आहे ती. हे समस्त संसार हा विषवत आहे. किंवा अजून एक येतो, ताटच जाय सांडुनिया जे विषय रांधिले सोय रस सोय, जे जेवणारा ठाऊक होय तो ताटची टाकून जाय प्रती. ज्याला सांगितलं जेवायला बसलाय आणि त्याच्यात विष आहे आणि तो 8 दिवसाचा उपवास आहे. नेनता अधमाची अन्ना खादल्या की जे वमन तैसे हो कविले वासना इंद्रिय विषय नाही. आता हा वमन टाकलाय, पण तो वमन वेगळा आहे. आता याच्यात लय वमन भेटतील तुम्हाला. असं ती ओळ आपल्या सगळ्यात लक्षात आहे. सगळा संसार आपल्या निवडकोळ्यांमध्ये पण आहे तो, की त्याप्रमाणे तो त्या संसाराकडे पाहत नाही. उलटी केलेल्या याच्याबरोबर, किंवा अजून एक कुत्र्याने उलटी केलेलं त्याच्याकडे कोण पाहत नाही. बघा कुत्र्यानेच आलेले. उठलेनी वैराग्य जेने हा त्रिवर्गू ऐसा सांडणे जैसे वमोनी असूने आत्ताची गेले. आता कुत्रा वकलेला आहे त्याच्याकडे कोण पाहत बसणार आहे, त्याप्रमाणे पण ती त्याच्याही पेक्षा वेगळी आहे अजून. हे तर कुत्र्याने टाकून दिलेले उलटी केल्याप्रमाणे. तसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये व्यक्त केलेल्या विचारांचीच अभिज्योती. बघा, ह्या सगळ्या आपल्या सगळ्या नातेसंबंध, सगळ्यांशी संबंध तोडायचा तर त्याच्याशी जोडला जातो. आणि एकदा त्याच्याशी जोडला ना तर अखिल विश्वाशी तुमचा संबंध जोडलेला आहे. कारण तिथे सांधा नाही आकाशाला, आकाश कुठे नाही तसं आपण कुठे नाही असं त्यावेळेला होणार. पण पहिले जोपर्यंत आसक्तीजन्य आहे तोपर्यंत तोडायचं आहे, आणि आसक्ती तुटली का तिथंच राहायचंय, ते सोडून कुठं परत जायचं नाही. श्रीमद भगवद्गीतेत व्यक्त झालेल्या विचारांचीच अभिजात गोडी या श्लोकात आलेली आहे. ते फक्त बुद्धीनेच जाणले पाहिजे असे नव्हे, तर त्यानंतर ते तुमचे सत्व झाले पाहिजे. तो तुमचा भाव, तो तुमचा स्थायी स्वभाव झाला पाहिजे. आता फक्त जाणणे आपले रोज संध्याकाळी 7 ते 8:30 आपलं काय जाणणे, तो तुमचं स्थायी जीवन झालं पाहिजे. हो, तुमचं स्वरूप, तुमचा व्यवहार तो झाला पाहिजे. ते म्हणतात तुम्ही या जीवन पद्धतीमध्ये स्वतःच गुंतून घेतले पाहिजे. इतकेच नव्हे तर ते स्वतःच बांधून सुद्धा घेतले पाहिजे. गीतेचा हाच आग्रह या श्लोकात
15 आणि 20 स्वतःचे महत्त्व न गमावता प्रतिध्वनित केलेला आहे. याच्यात कुठे आलेले 1 नंबर खाली आलेले का नाही? हा पुढच्या श्लोकात आले. म्हणजे यांच्याशी संबंध तोडला आपला तर आपण त्याच्यातून बाजूला जाऊ शकतो. पण राहायचंय बोटीने पाण्याशी संबंध तोडलेला आहे का जोडलेला आहे? बोटीने पाण्याशी संबंध जोडलेला आहे का तोडलेला आहे? तोडलेला आहे. थोडं जरी आलं तर त्याच्यात डबा ठेवलेला आहे, परत बाहेर फेकून द्यायचं परत. कारण जर तिने त्या बोटीने पाण्याशी संबंध जोडला तर बोट बुडाली. म्हणून याच्यात राहायचं पण यांच्याशी संबंधित राहायचं नाही. कसं राहायचं? पाहुण्याप्रमाणे राहायचं. काय प्रमाणे? तुकोबरायांचा नाथबाबांचा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जवरी प्राक्तनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला तो प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. म्हणजे काय? वस्ती कर वस्ती आला म्हणजे काय? पाहुण्यासारखं सकाळी उठून गेला लवकर. ज्याप्रमाणे आपण एखाद्या धर्मशाळेत राहिलं रात्रीचा गुजारा करण्यासाठी, सकाळी लगेच त्याच्याबद्दल आसक्ती आहे, तशी आपली संसारात आसक्ती आहे. आता जसं आपण गजानन महाराजांच्या धर्मशाळेत राहतो, पंढरपूरला गेलो, तिथे आपली आसक्ती नाही, बेड बीड वगैरे सगळं. आणि सकाळी निघताना काय आपल्या डोक्यात हे आपलं आहे म्हणून. तसेच आहे का नाही आपण सगळे संसारात आता? तशीच आहे की नाही? बिलकुल आसक्ती नाही का नाही? कोणाशी आपल्याला काय घेणं देणं नाही. फक्त आपल्याला वस्ती कर वस्ती आला. आणि असं असलं तर एका जनार्दनी मग भय कवन, मग कशाची भीती आहे? श्लोक क्रमांक 413. सर्व उपाधीतून असलेल्या सचितानंद स्वरूप आत्मस्थ मी आहे अशी भावना कर. या जगतातल्या जेवढ्या बी उपाध्या आहेत त्या उपाधींमध्ये मीच वास करून राहिलेलो आहे अशी तुझी भावना कर. सगळ्यांमध्ये काय आहे प्रमाण असं? सगळ्यांमध्ये मीच एक आहे. म्हणून आपण विश्व देखीजे आणि आपणच विश्व होईजे, ही साम्याची उपासीजे पंडुकुमारा. ह्या साम्याची उपासना कर. सर्व उपाधीतून असलेल्या सचितानंद स्वरूप आत्मस्थ मी आहे अशी भावना कर. व्यष्टीमधल्या समष्टीमधल्या जेवढ्या उपाध्या आहेत त्याच्यामध्ये मीच वास करतोय. तै जयाकडे वास पाय, तै जयाकडे वास पाय तेथे तया मीच असे, अथवा निवांत जरी राहे. बघा, मी तिथे गेलो तरी मी तिथेच आहे, आणि मी निवांत जरी राहिलो मी इथे आहे तरी मी तिथे आहे. म्हणून येथे रे हरी तेथे रे हरीने रीते नाही कोठे रे. सगळीकडे तो तसाच्या तसा आहे. असा कोण आहे? आत्मा आहे. हे आत बाहेर मी कोण दिले? जग निखिल माझेच ओतले की त्या कैसे कर्म आले जे मीच नाही म्हणती. आता ते देऊन पुढच्या 2 टुका सोडायच्या, फक्त मागच्या 2 टुका घ्यायच्यात. कोणत्या? हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेच ओतले. हे कोण बोलतंय? हे आत बाहेर मिया कोंदले आपण बोलतोय. आपण बोलतोय नसेल तर बोललो पाहिजे. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेच ओतले. कारण का? तुम्हाला आपल्याला सांगितलं ते तू आहेस, तर यांनी चार्ज घेतला पाहिजे. हो, हे एवढं सगळं हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेच. कसं कळेल? आजोबा आहेत माझे आजोबा, समजा 80-90 वर्षाचे माझे आजोबा आहेत किंवा 100 वर्षाचे, आणि ते खुर्चीवर बसलेत आणि आजी खुर्चीवर बसले 90 वर्षाचे, आणि त्यांना 7-8 पोरं पूर्वी होते आजी आजोबांना, 8-9, आणि मग लेकीचे 4 आणि लेकाचे 4, आणि त्यांची नातू पंतू आणि लग्न. आता वराडाचीच एक गाडी, घरच्यांचीच एक गाडी झाली, आणि मग ते सगळे खेळतात. आणि लेकीच्या नाताची, लेकीच्या पोराची आणि लेकाच्या पोराची भांडणं झाली, तर भांडणं कोणाची चालेल? मजा कोण घेते? आजोबा मजा घेतात. तिथं काय असं का त्याचा खात्मा करायचा आणि याला वाचवायचे? हे सगळं कोण आहे? हा आजोबाच सगळा व्यापलेला आहे. ते 60-70 जणांचं जे खटलं आहे ते, आणि आजोबा म्हणतोय तो बी मीच आहे, हा बी मीच आहे की नाही? त्याप्रमाणे हे समस्त ही श्री वासुदेव, हे समस्त ही मी वासुदेव.
बघा आता 80% रसाचा ओतला भाव, मीच सगळं आहे. आ जो जगा माझी भरला आहे. हं. हा जो जगा माझी भरला आहे तो सर्वांच्या हृदयस्थानी आहे. हा जग जरी जाय होय, नाही जग जरी जाय होय. हं. चालेल ठीक आहे, आपण अर्थ वाचल्यावर तुम्हाला येईल. जो जगामध्ये भरला आहे आणि इतरांच्या सुद्धा हृदयी तोच आहे. त्याच्या पुढे जग जरी जाय होय ते, हा जग जरी गेलं आणि असलं तरी जो आहे तो तसाच आहे, त्याच्यावर काय बरं पडत नाही. असा तो एवढा व्यापक आहे. म्हणून सर्वत्र सदा सम, जे जे आपणच अद्वै ब्रह्म मर्म समदृष्टीचे ते सगळं पाहतो, ते सगळं तसं आहे. त्यावेळेला तो सर्व उपाधीतून असलेल्या सचितानंद रूप आत्मस्थ मी आहे अशी भावना कर. अशी भावना केली नाथबाबांनी, म्हणून काशीवरचं पाणी गंगेचं आणलेलं कोणला पाजलेलं आहे? नाही, त्यांनी स्वतःच पेले. असं इथल्या यांनी कसं चाललंय? आणि कोणाच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन लागले होते? स्वतःच्याच लागले होते. असे केलेस म्हणजे तू पुन्हा संसारात पडणार नाही. जर तुझी ही भावना झाली सर्वत्र तेच आहे, तर मग तुला जाणे येणे नाही. मी कुठून येणार, मी कुठे जाणार? मग सर्व उपकरणातून, आता बघा ही झालं समष्टीचं, आता वेष्टीचं सांगतात. सर्व उपकरणातून, आपल्या सर्व उपकरणातून, ज्ञान इंद्रियांकडून, कर्म इंद्रियाकडून, शरीर, मन, बुद्धी किंवा स्थूल शरीर, आपलं सूक्ष्म शरीर, कारण शरीर यापासून स्वतःस मुक्त करून घेऊन अद्वय असा सचितानंद स्वरूपात जो तुझ्या स्वतःचे आत्मतत्व आहे त्यावर चिंतन कर. अशा तऱ्हेने ध्यानाचे 2 भाग पडतात. या सगळ्यातून मन काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ब्रह्मस्वरूपावर आरूढ व्हायचं, ही एक भाग आहे. किंवा या सगळ्यांचं सगळ्याला काय समजायचंय? ब्रह्मस्वरूप आहे. मग तिथे एक तुमची आपली भूमिका तशी होईल. 1 नंबर उपकरण आणि त्यांनी लावलेले जगताचे अन्वयार्थ यापासून संपूर्ण निवृत्ती. या शरीराने या जगताशी जे तुमचे आपले संबंध लावलेले त्यांचे सगळे संबंध जुगारून द्यायचं, निवृत्त व्हायचं. म्हणजे यांचा ना आमचा एक काही संबंध नाही. किंवा दुसरा संबंध, हे जरी सगळं आहे तर कोण आहे? मीच मी नटलो. देव नटला नाना परी, भरून उरला नाना परी. आता तिथे देव नटला नाना परी, तिथं काय लावलं पाहिजे? आता मी नटलो नाना परी आणि भरून उरलो चराचरी. दुसरं, आणि संपूर्ण शांत झालेले मन शुद्ध आनंद स्वरूप अशा आत्मचिंतनाकडे वळविणे. मनाच्या निशब्द स्तब्धतेत अशा प्रगाढ आणि प्रसन्न चिंतनाचा परिपाक म्हणून तुम्ही उच्चतर तत्वाप्रत जागृत होता. ज्या वेळेला आपण या सगळ्यांपासून बाजूला होऊन केवळ फक्त त्या ईश्वरी तत्वावर आपली दृष्टी राहिली, तर त्याच्या मनाच्या निशब्द स्तब्धतेतून तो काहीच बोलत नाही, स्थिर झालं. अशा प्रगाढ आणि प्रसन्न चिंतनाचा परिपाक म्हणून तुम्ही उच्चतर तत्वापर्यंत जागृत होता. आणि मग आपली उंची कुठे जाते? त्या मूळ तत्वाशी समरस होऊन जातो. अशी व्यक्ती पुन्हा जन्म मृत्यूच्या लोकात कधीच परतणार नाही. हा आपला अनुभव पाहिजे, ही आपली कॉन्फिडन्स पाहिजे, आपला पक्का दृढ निश्चय झाला पाहिजे. आम्हा जन्म मरण नाही. आपल्याला जन्म मरण आहे का? नाही, बिलकुल नाही. जन्मा नाही येणे ऐसे केले. अजून मग अग्निकुंडे बीजे घातली ती जेवी अंकुर दशेची मुकली तेवी न फळताच अर्पिली शुभाशुभे. मग ती भाजलेली बीज पेरल्यानंतर उगवणार नाही. तसं आपल्याला भाजून काढलं म्हणजे देहाशी तादात्म्य आपलं संपलेलं आहे. आपण आहो रताळी बटाटे भाजलेलेच आहेत, उकडलेलेच आहेत. दिसायला ती साल त्या बटाट्याला चिटकू नये, पण ती आता उकडलेल्या बटाट्याला चिटकू नये का ती साल? बरं, ती काढताना त्या बटाट्याच्या मटेरियलचा काही लॉस करते का? ती आपोआप बाजूला निघून जाते. तसे देहाची लखतरे आपोआप त्याच्यापासून बाजूला होतात आणि फक्त बटाटा राहतो, फक्त आत्मस्वरूप राहतं.
हं? जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध नाही, मोक्ष नाही, आत्म्याच्या ठाई. आणि जेव्हा आत्मस्वरूपावर पौडलो आपण, त्याचं नाव आहे तुका म्हणे मन नय वृत्तीवरील सुखाचे शेजारी. आत्मसुखामध्ये मी रममान झाल्यामुळे मला आता कोणत्याही गोष्टीचं येणं जाणं राहिलेलं नाही. अशी व्यक्ती पुन्हा जन्ममृत्यूच्या लोकात कधीच परतणार नाही. किती आत्म यांचं पक्क वाक्य, निर्वाणीचं वाक्य, तो येऊ शकत नाही परिवर्तनाच्या चक्रात. म्हणून बाबा म्हणले तुम्ही सोन्याहून पिवळेत आपल्याला म्हणतात, तुमचं आपलं काम झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उदरलो. कधी म्हणतात साच उदरलो गुरुकृपे. आता नाही, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले येणे जाणे, सहज, हो सहज. परिवर्तनाच्या चक्रात तो अधिक काळ चिरडला जाणार नाही. या अनंत तत्वाप्रत जागृत झाल्यावर मानव पुन्हा परत फिरणे नाही, परत माघारी येत नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. या नामाची पावर एकदा जर त्याला भेटलं तो बॅक मध्ये जाऊ शकत नाही. हो, तया पुनरावृत्तीच्या मापात शीख झाला. येणारे पुढे ते वाक्य. या अनंत तत्वापर्यंत जागृत झाल्यावर मानव पुन्हा परत फिरणे नाही, कधीही परिवर्तन नाही. हे एवढं बाबांना कळालं म्हणून बाबांनी आपल्याला ते ओकून सांगितले, जीवतून सांगितलं आपल्याला. आणि आपल्यामध्ये ते बसलं, घुसलंय. नाही म्हणण्याची सोय नाही आपल्यामध्ये. कधीही परिवर्तन नाही. प्रत्येक उपनिषदात अशा तऱ्हेचा अग्र धरलेला सापडतो. असं व्हा, असं झालं पुनरपी जन्मा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणेच नाही. हे स्पष्ट आहे की उपनिषदात आणि श्रीमद भगवद्गीतेत आधीच सांगितलेले विचार प्रतिध्वनित झालेले आहेत. मग काय सांगितलेले आहे बघा. ज्याच्याकडे असेल हा भाग नंबर 2 413, तिथे फक्त गीतेचा श्लोक दिलेला आहे, पण कितव्या अध्यायातला नाही, तर 8 नंबरचा अध्याय आणि 16 नंबरचा श्लोक आहे, तो याच्यातून काढायचा आहे. 8 नंबरचा अध्याय 16 नंबरचा श्लोक. काय पुरावा दिला, तो माणूस पुन्हा येत नाही. 16 नंबरचा श्लोक त्याच्यातला पण काढा. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावृत्ती आहेत. कोण कोण? आता ते यांनी सांगितलेलं ते सृष्टीच्या उपक्रमाने. पुनरावृत्तीच्या मापास सिग झाला, किंवा अजून एक निवटल्याचे पोट न दुखे, ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे ओळसे. ब्रह्मदेव झाला तरी त्याला जन्माला यावं लागेल, आणि मी जन्माला येऊ शकत नाही तुकोबरा म्हणतात. म्हणून तू का म्हणे आम्ही विधीचे जनिते त्यांचे बाप, आम्ही जन्माला येणारे नाहीत, ते मात्र जन्माला येणार आहेत. आणि ब्रह्मदेवाच्या याच्यामध्ये एका दिवसामध्ये 14 इंद्रांच्या पंक्ती उठतात. एवढा त्याचा विषय. एका दिवसात, दिवसा म्हणजे रात्र पण आली का त्याच्यात? दिवसा 14 आणि रात्रीचा 14, 28 नक्की येणार आहे ज्ञानेश्वरीमध्ये काढलं. तेवढा जरी असला आयुष्य त्याचं तरी तो मरणार. आणि आपण हम नाही मरेंगे, आम्ही मरणारे नाहीत. कारण आम्ही स्वतःला काय समजतोय? आता काय समजतो आम्ही स्वतःला? आत्मा समजतो, परमात्मा समजतो, हो ब्रह्म समजतो. आम्ही आता शरीर समजत नाही. आणि जेव्हा शरीर समजणार तेव्हा यावंच लागेल. आगा कर्मे जे उरावे ती सुखदुःखा ते फळावे, आणि तया ते भोगा यावे देहा एका. ही सद्गुरूंची कृपा आहे, ही संतांची कृपा आहे. त्यांच्या संगतीत गेल्यानंतर असं होतच, आणि ते झाल्यानंतर पुन्हा येणे जाणे नाही. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावृत्ती आहेत, त्यांना जन्म मरण आहे. परंतु हे कुंती पुत्रा, बरं कोणता जन्म आहे? परत ब्रह्मदेव गेले का परत ब्रह्मदेवच होणार आहेत काय? इंद्रदेव वरती गेले का परत इंद्रदेव होणार आहेत काय? मग इंद्र गेल्यावर कुठं जातील? पुढं जातील इंद्र पुन्हा पुढे. 9 स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला. त्याला तिथलं कसं वागणं, चालणं, बोलणं, बसणं न कळल्यामुळे
परिणामी भुजंगत्व पावला. हे नेनसी काही तो वरती इंद्र होता, किती पुण्याही करून गेलेला होता, पण आता खाली आल्यावर काय झालंय, सर्प. आणि मग ते लक्ष 84 न चुके फेरा. पण संतांची कृपा झाली ना, अशी कंडिशन झाली का, हे कुंती पुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, आणि जो प्राप्त नाही झाला त्याला जन्म मरण आहे, कारण मी कालातीत आहे, त्याला काळ नाही. तुमचं किती वय आहे मामा? 39, 59. हा का हसला सांगा? याला डाऊट आला होता. नवले तुमचं वय किती आहे? खरं सांगा. काय म्हणतात मामा? ते बरोबर म्हणतात का तुम्ही? हा पूर्ण आपला याचंच नाव आहे बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. मग वाढदिवस साजरा करायचा की नाही? कारण मी कालातीत आहे, माझ्यावर काल नाही. 59 नाही, मी नित्य नूतन नवा 13वा अध्याय 11शी ओळ. या देहाची ऐशी दशा. या देहाची कैशी दशा? लोण्याची उंडी. देह तो पाचाचे झाले ते कर्माचे गुणी नाही. ही काळनळाचे तोंडी घातली लोण्याची उंडी. माशी पंख पाखडे तवय हे सरे. लोण्याचा गोळा अग्नी टाकल्यानंतर लगेच तो ज्वालामुखी होऊन जाणार, अग्निरूप होऊन जाणार. आणि माशी पंख पाखडते अशी उडते, तेवढ्या टायमात संपणार. या देहाची ऐशी दशा परी येथ आत्मा नित्य. माहिती आहे तुमची जन्मतारीख काय? एलकर जन्मतारीख. हसताय म्हणजे आजच बर्थडे वाटतं का काल झाला? काल झाला. हा, चॉकलेट तुम्ही आणले होते का? यांनी चॉकलेट घेतली काल वाटायला, आणि मिटत असताना साहेब घ्यायला आले. हे त्यांना 2 देतात. मी यांना म्हणलं तुम्ही का 2 दिल्या त्यांना? साहेब म्हणतील बाबा कंजूस आहे, का 2 दिल्या? अशीच दिली. अशीच का दिली? अशीच द्यायचं म्हणलं तुम्ही रोज पुढा घेऊन या ना, आम्हाला एकेकाला द्या. कारण तोंड पाहून वाढायचं नाही. बाबांचा दृष्टांत अन्नदान ज्याने घातलंय, आणि 25 ते 30 वर्षापूर्वी बाबांचा दृष्टांत आहे. बुंदीची जेवण असायची, बुंदीची. आणि बुंदीची बादली आहे ना, वैष्णवकडे द्यायचे, कपडवळ साहेबांकडे द्यायचे. शबाज बघा लगे टपट तुमच्यावर लय डोळा याचा सगळ्याचा. आणि मग त्यांनी काय बघायचं, येलकर आहे काय, घ्या. मामाने आवाज दिला, बुंदी बुंदी. गेले पुढे निघून. बाबा म्हणले ज्यांनी अन्न सत्र घातलं त्यांनी तोंड पाहून द्यायला सांगितलंय नाही. बाबांचा दृष्टांताचा सिद्धांत काय? मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करीत ज्ञानोबरायांनी जेवण घातलेली आहेत. जयानी घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी. मग तुम्हाला बादल्या वाटायला सांगितलं ना ब्रह्मज्ञान, तुम्ही तोंड पाहून पाहता आणि वाटतात असले बी महाभागेत. माझ्याबरोबर नेहमी असतो. हो, 1 लाखाची पावती फाडलेली, याला द्या. दुसऱ्याला ते कीर्तन काहीच करीत नाही. रामकृष्ण हरी तुला नाही. अरे नाही, तोंड पाहून नाही. काय म्हणले त्याने? घेणे देणेवरी सुखच होऊ दे जगा. घेणाराला सुख आणि देणाराला. आता समजा पैसे वाटणाराला सुख आणि पैसे घेणाराला पण सुख आहे का? घेणाराला सुख आहे, देणाराला पण. इथं देणाराला पण घेणाराला पण. आणि कोणी येऊ द्या, आम्ही त्यांच्यासाठी पानपोळी मांडलेली आहे. यारे लहान थोत, याती भलती, नारी नर, करावा विचार न लगे चिंता कौनाशी. न करावा विचार नाहीये, करावा विचार न लगे चिंता कौनाशी. कोणी या खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, ही पावर आहे त्याच्या. त्या तसा वाघ विलास विस्तारू, गीतार्थ विश्व भरू.
आनंदाचे आवरू मांडू या जगा. त्याच्या पुढे अजून खेचराची आहे म्हणा अनु सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी जोडी. काय हे आपलं वैभव आहे. आपण असं शुल्लक याच्यात नाही रमायचं. काय ते म्हणले, आणि फिटो विवेकाची वाणी हो काना वचनाची काना मनाची जिनी. हा देखो आवडतो खाणी ब्रह्मविद्येची, ज्याला पाहिजे त्याला घेऊन जा आज देतो पोटभरी. काय काल्याचं जेवण बाबा नाही करती. बाबांचं स्पेशल जेवण असतंय, चपाती भाजी वगैरे सगळं व्यवस्थित. हे इकडं जी तुम्हाला जी जेवण आहेत ती तिकडं नाहीत. हो बघा कुठून कुठे गेलो आपण. काय बाबा 13व्या अध्यायातल्या उळेत नाही बाबा, नाही 15व्या अध्यायातल्या 13व्याचं इंडे. आणि शेवटी धृतराष्ट्रासारखा अंध या जगताला चिटकलेला आहे, त्याला पण आम्ही सोडू. त्याचा शेवट गोड झाला धृतराष्ट्राचा. हा हा तैशी स्त्री वक्राची अक्षरे संजय सांगितले आदरी, ते अंधते अवसरे सुकिया झाला. याची गालगू चवट. हा हसतो तेव्हा दोन्ही बाजूनी गालावरची खळी आहे त्याच्या. त्याला मी म्हणतो गालावरची खळी तुझ्या लावी वेळ मला. असं पटापट आठवलं बाय, ही कोणाची करणी. आपला अभ्यास आहे, प्रवीणचा आहे, संपत आंडेचा आहे. हे शुल्लक आहे. ही त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार आपल्याला एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. आपलं भाग्य तो रे. असलं भाग्य ब्रह्मदेवाच्या अंगी नाही. देव स्वतः म्हणतात ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ. त्याची मी सगळे आवड निवड बड्डे वगैरे सगळं पुरवतो. परी भक्ता ऐसा प्रीती कल्लोळ तेथे नाही. हो त्यांच्याकडे ते नाही. त्यांच्यावर माझं जे प्रेम आहे ते यांच्यावर नाही. कारण मी कालातीते, आत्म्याला काल गणना नाही. आणि हे सर्व ब्रह्मादिकाचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहे, त्यांना काळ आहे ब्रह्मदेवाला. आता हे जसे 2.5 वर्षे 2 वर्षे 5 वर्षे यांना वाटून दिलेले आहेत, पण त्या पदाला नाही. आणि त्या पदाला आपल्याला प्राप्त करायचं आहे. तिथून आपण खाली येऊ शकत नाही. अशा ठिकाणी ते कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडू देशी नको जडू. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको. मला तिथं रुची नको लागून देऊ. कारण का, ते जरी मोठे आहेत, ते सृष्टीला अन्नदान पुरवतात, जन्माला घालतात आणि एवढं सगळं करतात. ब्रह्मदेव जन्माला घालतात, सगळं जगत निर्माण करतात. विष्णू सगळ्यांना राशन पाणी पुरवतात आणि भगवान शंकर सृष्टीचा रास करतात. तरी सुद्धा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. एवढी मोठी कर्म असली तरी त्यांची नाशिवंत आहेत. पण आपलं तसं नाही. आपल्याला त्यांच्या पलीकडे नेऊन ठेवलं. आता हे बघा याच्यामध्ये, आणि आता गीतेत काय, गीता वाचली आपण. आता ज्ञानेश्वरीमध्ये बघा किती क्लिअर आहे. याच्यासाठी आपल्याला बरेच ग्रंथ आपल्याकडे जमा करून ठेवायचे आणि असे पाहिजेत. मोबाईल कसा झोपताना सुद्धा कुठे मोबाईल, झोपताना सुद्धा बघून झोपायचा मोबाईल. आणि उठल्या उठल्या आथरुणावर पहिलं काय बघायचा, मोबाईल. असं तसं उठतानी झोपतानी त्याचं नाम घेता उठा उठी. म्हणजे हे जे अभंग तुकोबारायांनी पाहिला आणि ते म्हणले, मी फिरत असताना एक साधक उठा बशा काढीत होता, तेव्हा त्याला ते म्हणले नाम घेता उठा उठी. भोसले बाबांचे नवीन नवीन कीर्तन होते ना, तेव्हा ते म्हणायचे, मला म्हटले होते एकदा, मी नेहमी कीर्तन ऐकतो तेव्हा काही कीर्तनकार म्हणतात, तुकाराम महाराजांना एक साधक भेटला आणि त्याने विचारलं, तुम्हाला माहिती साहेब ही एक स्टेप आहे कीर्तनाची. पूर्वीचे तुम्ही ऐकलं असेल कोणी तर महात्मा म्हणायचे, तुकाराम महाराज तुम्ही ऐकलं असेल, तुकाराम महाराजांना एक साधक भेटला. आई साहेब नाही आपण ऐकलं ना सत्सेवाच्या त्यांच्या एक साधक. तर भोसले बाबा म्हणले, तो साधक मला अजून कसा नाही भेटला. तुकाराम महाराजांना जो साधक भेटला तो आपल्याला कसा नाही भेटला. ठीक आहे नाही. साधक त्याला म्हणतात जो साधना करतो तो, बाकीचं नाही म्हणायला. मग 16 एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटल्याचे जैसे
पोट न दुखे. मेलेल्या माणसाला आपण म्हणलो का रे गप बसून राहायचं, जो पोट बीट दुखतंय का काय? मेलेल्याचं कधी पोट दुखतं का? नाही. आणि तो ब्रह्मदेव जरी झाला तर तो मर का? तो मरणार, पण आम्ही नाही मरणार. बघा असं म्हणतात. ब्रह्मादिखासी जो ग्रासी, त्या काळाचा तू आत्मा होसी. थापटोनी पाठ ऋषिकेशी उद्धवासी. बघा काय बापरे. मग तिचं विद्याताई, तुम्ही विद्याताई पण तिच्या पाया पडा. बघा बरं, उद्धवाला देव सांगतात त्या काळाचा सुद्धा बाप होशील तू, असं जर केलास तर. आणि अशी पाठ ठोपडून सांगतात होशील तू. हाय, यांच्या संगतीत आनंद आहे. हुशार माणसांच्या बरोबर संगतीत आनंद आहे आपल्याला. हा, ब्रह्मपणाची निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वसे, परी निवटली याचे जैसे पोट न दुखे. मेलेल्याचं जसं पोट दुखत नाही तसं ब्रह्मदेव जरी झाला, कसं उलट प्रमाण फिरवलेले. काय संबंध आहे? मेलेल्याचं पोट दुखत नाही, ब्रह्मदेव झाला तरी जन्माला येतो. म्हणजे हे जसं निर्यानीच आहे, मेलेल्याचं कधीच पोट दुखत नाही, तसा हा किती वर्षाचा जगलेला असला तरी हा एक दिवशी मरणार. पण आम्ही नाही मरणार. हे काय सांगू आता, संतांचे उपकार. हे संतांचे उपकार आहे, भरभराट नाही झाली. असे आम्ही जे मुळीचे होतो, ठाईचे ठाई गेलो आम्ही. जिथले होतो तुका म्हणे ठाया जाय आलिया पुल्या. जिथून आलो होतं तिथं आम्हाला त्यांनी पोचवलं. ना तरी चेल्यानंतर न बुडीजे स्वप्नीचे ने महापुरी, तेवी माते पावले ते संसारे लिंप तिची ना. बघा, झोपेत जो आहे आणि तो म्हणतो मी बुडालो, पण जागा झाल्यानंतर त्याला महापुरातून बाजूला येत नाही. ना तरी चेल्यात्रे न बुडीजे स्वप्नीचे महापुरे. स्वप्नात झोपलाय आणि म्हणतो मी धरणात बुडालो. आता धरणात बुडालेल्याला कसं काय वाचवायचं? झोपेतल्या धरणात बुडावलेल्याला कसं वाचवायचं? साक्षी? जाग करायचं. करेक्ट. तसं जाग झाल्यावर मग तो हे लिंपीज आहे ना, मग तसा जो सुटलाय तो या संसार दालनात सापडत नाही. पण ब्रह्मदेव मात्र उलट उदाहरण दिलं, सापडतात. एरवी जगताकार सिरे की चिरस्थायीची निधुरे, ब्रह्मानुभवा चौरे लोकाचा हाते. ब्रह्म लोकात राहणारी माणसं पण त्यांना पण येणं जाणे, पण तुम्हाला नाही. जेवे गाईचा पहारो दिवेवरी, एका अमेंद्राचे आयुष्य धरी विळोणी पाती उठी एकी सरीसी. 14 जणांची ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 जण उदयाला येतात. एवढं त्याचा आयुष्य. इंद्राचं किती आयुष्य मग बघा. आणि त्या इंद्राचे असे 14 इंद्र एका दिवसात, तरी याला मरावं लागतं. पण अर्जुना, तू जर या ठिकाणी पोहोचलास, आद्य शंकराचार्य त्यांच्या शिष्याला सांगतात, तुम्ही जर या ठिकाणी पोहोचलो आपण तर जन्माला येणार नाही. आपल्याला या ठिकाणी पोहोचायला किती वेळ आहे? अजून किती वेळ आहे आपल्याला? होय शिंदे साहेब? पवार, या ठिकाणी पोहोचायला किती वेळ आहे आपल्याला? ठरवलं तर आपण आत्ता पोहोचू, आणि नाही ठरवलं तर. पण तरी सुद्धा आपण ठरवणं नाही ठरवणं आपल्या हातातच नाही. आता ते म्हणले जा, तो म्हणला तुझं काम झालं तरी झालं. अवचटे ये त्याच्या मुखाशी, जा तुझं काम झालं बस. त्यांनी म्हणलं झालं का झालं. तो काही बोलला असला तरी आपलं काम होणार. श्लोक क्रमांक कुठे आलो होतो आपण? हा, संपूर्ण शांत झालेली मन आनंद रूप. नाही, याच्या भगवद्गीतेच्या तिथे सांगितलं का तो जन्म मरणाच्या राट. आणि इथे आपल्याला नेलं बाबांनी. श्लोक क्रमांक 413 पर्यंत आणले ना आपल्याला. त्या मागच्या भागातून साधना करून घेतली ना, आता ह्या भागात साधनेवर कसं आरूढ व्हायचं ना, आपलं स्वरूप कसं निहाळायचं, आपण कसं पाहायचंय, आपण आपल्याला कसं पाहायचंय ते इथे सांगितलेलं त्यांनी. आणि इथे श्लोक क्रमांक 413 संपला. आता शरीर उपाधीची उपेक्षा. इथे राहायचंय ना, याचं लालन पालन नाही करायचं, याला ड्रॉप करायचं. शरीर प्रकरण क्रमांक 68, शरीराची उपेक्षा
आणि प्रकरणाचं नाव आहे आणि श्लोक क्रमांक 414 वाचतोय. पूर्वजन्माचा परिपाक म्हणून जरी मानवाच्या सावलीप्रमाणे ते अद्यापी दिसत असले तरी, आपलं शरीर आपल्याला दिसतंय ना, अजून दिसतंय ना. कोणाचं शरीर दिसत नाही म्हणले, सावली पडत नाही कोणाची, देवाची सावली नाही पडत. आणि बुद्धाची देवाच्या शरीराची सावली पडत नाही. आणि आपल्या शरीराच्या सावलीप्रमाणे ते आपल्या मागे असेल. सावली जिकडं जाईल तिकडं, आपण जिकडे जाऊ तिकडे सावली आपल्या पाठीमागे. तसं आपण जरी कुठे जातो सत्संगाला वगैरे, तरी आपल्या पाठीमागे शरीरभाव असला तरी त्याला दुर्लक्षित करायचं. पूर्वजन्म कर्माचा परिपाक म्हणून जरी मानवाच्या सावलीप्रमाणे ते अद्याप दिसत असले तरी अजून आपली भावना होत असेल, मी शरीर आहे, मी शरीर आहे, तरी सुद्धा भूमिका हीच करायची, मी नाही, मी शरीर नाही. इथपर्यंत गेल्यानंतर 50% गेल्यानंतर असं वाटतं आपण शरीर नाही, आणि 50% कधी कधी वाटतं मी शरीर आहे. पण त्यावेळेला आपल्याला तिथं आपलं पुरुषार्थ नाही दिसत असलं तरी नाही, मृगजळ दिसत असलं तरी समजायचं पाणी नाही, हा दृढ निश्चय करायचा. पण ते मात्र तुमच्याबरोबर सावलीप्रमाणे असणार. जोपर्यंत तुम्ही आहात या बॉडीमध्ये तोपर्यंत ती बॉडी तुमच्यापर्यंत असणार. तुम्ही या बॉडीत नसले पाहिजेत. कसं काय बोलताय तुम्ही? तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत या बॉडीत राहणार. पण तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्ही असं समजायचं, मी जरी बॉडीत असलो तरी मी निरुपाधिक आहे, मी उपाधी रहित आहे, असं समजलं पाहिजे. एकदा का शव म्हणून देहपात झाला तर त्या शरीराला तो ज्ञानी पुरुष पुन्हा आसक्त होत नाही. एकदा ज्याला संपलेलं याचं शरीर ज्याचं, त्याच्यावर बाकीचे लोक प्रेम करतात का? मेलेल्या माणसं. आमच्या गावाकडची एक ताई होती, त्या दोघा मिस्टरांचं, त्यांचं काय झालं, आणि मिस्टरांनी कर्जबाजारी झाल्यामुळं आत्महत्या केली. आणि मग ते गेले गावाला गेले, 14-15 दिवस येत नाही, खोली बंद. आल्यानंतर मग साफसूफ करायला लागले, डबे बिबे, आणि त्या डब्यात चिठ्ठी निघाली, कल्पना तू काही घाबरू नकोस, मी जरी शरीराने नसलो तरी मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. तिने सांगितलं पहिली खोली खाली करायची आता. ती बरोबर आहे. आता ती बरोबर आहे, भाड्याची असेल तर खाली करायची, तुम्ही बरोबर सांगितलं, कायमची असेल तर विकायची. तसं तो त्या शरीरावर प्रेम करत नाही. पण इथे हे सांगतात, मेलेला माणूस त्याने बॉडीला ड्रॉप केलं, आणि तो पाहतो बरं का, आपण मरतो ना त्यावेळेला आत्मा नाही मरत, शरीर तिथं असतं, आणि हा पाहत असतो माझी शरीराची काय स्थिती. पाहुणे आलेत, रडतायत, तेवढ्या पुरतं रडतात आणि बाजूला गेले, म्हणतात जाऊ द्या, गेलं ते काय फरक नाही पडत, ही बी तो ऐकतो. नंतर काय नाही, पाहुणे आल्यानंतर 1-2 दिवस झाले का पाहुणे आल्यानंतर जेवायला सुरुवात, त्या दिवशी ते जेवायला सुरुवात करतात. पण पाहुणे आल्यावर जर जेवायला घेतलं असेल तर बाजूला सारतात, आणि पाहुणे आल्यावर रडायला सुरुवात करतात. आणि पाहुणे गेले का म्हणतात आणणार ते टोपलं घेऊन या इकडं, सुरुवात परत. हे बी तो पाहत असतो, म्हणतो माझ्या जाण्याने यांना बऱ्यापैकी दुःख झालेलं. आणि मग ते तिकडून 10व्या दिवसापर्यंत म्हणतं यांना काय आपल्यात रुची, मग तो निघून जातो. तो त्या शरीरात असून सुद्धा त्या शरीरात घुसू शकत नाही, कारण त्याला त्याच्यात राहिलं नाही. तसा हा जिवंत असताने प्रेत रूप झाला, शरीराचा भाव लक्ष लाटाव देहात आहे, पण त्याने देह मृतवत समजलेला आहे. तो जिवंत आहे का मेलेला आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लोक म्हणतात हा हवेने ढकलतोय का स्वतः चालतोय कळत नाही. ते म्हणतात, एकदा का शव म्हणून देहपात झाला तर त्या शरीराला तो ज्ञानी पुरुष पुन्हा आसक्त होत नाही. त्यांनी एकदा टाकलं ना हे शरीर, मी नाही आहे, शरीर म्हणजे माझं पार्थिव, हे आत्ताच तो समजतो हे पार्थिव शरीर आहे, मेलेला मुर्दा. त्याच्यानंतर तो त्या शरीराशी तादात्म्य जोडत नाही. ज्ञानेश्वरीतल्या 10व्या का 11व्या अध्यायातली ओळ आहे, तो शरीर तरी आहे परी तो शरीराचा नव्हे. ऐसे बोलावरी काय सांगू काय, असं तू होशील तेव्हा तुला कळले सांगू काय. आणि त्याला सोपी अजून नेहमी, ज्याने अंगीची टाकोनी अंगीची कोळी, सर्प निघाला पाताळी ती त्वचा कोण सांभाळे. सर्प मरतो ना, मरतो, जुना होतो, म्हातारा होतो, त्यावेळेला तो असा आडगळीच्या जागे जातो ना, असं घासून घासून त्याची त्वचा पाडून टाकतो तिकडं,
आणि मग त्याची ती कात पडते. ती कात कोण सांभाळी? आपले आजी आजोबा. ते काय करायचे, ग्रंथात ठेवायचे, त्याला वाळवी लागत नाही म्हणून, एवढा धाक आहे त्याचा. तसं त्याच्या शरीराशी तादात्म्य पडलेले. 18व्या अध्यायात देहाची खपली पडल्याप्रमाणे, देहाची खपली पडल्याप्रमाणे 8वा अध्याय शेवटच्या श्लोकामध्ये देहा स्वात्मा नसो त्याच्या पलीकडे येतो. आडनावही त्याच्या शरीराला शिल्लक राहत नाही. देह पडला का जिवंत आहे त्याला माहीत नाही, त्याला आडनाव पण नाही. किती म्हणलं पोटे पोटे तर तुम्ही म्हणणार मी पोटे नाहीच आहे. बघा, आता शरीराचे तया ठाई आडनावही उरले नाही. स्मरेना, हा, कोणी काळे निमित्ते पाय. अहो तो मरण कुठं, मी इकडंच मरण मी तिकडंच मरण असं तो समजतच नाही. तो शरीरात असताना शरीराचं स्मरण करत नाही. आडनाव तर तो कशाला म्हणेल मी तीर्थाच्या इथे जाऊ की अजून कुठं जाऊ. तो कुठं पडला आणि काय कोणाला खबर नाही. पूर्वी बघा आपल्याला लागलं टिचरं पडलं इथं तर गावाकडं काय द्यायचे औषध, मिरीचं तेल ना, ते टाकायचं आणि रोज सोडीत राहायचं, रोज सोडीत राहायचं. गावच्या गोधडे असे लांब धाग्या धागायच्या आणि एक धागा निघाला आणि त्या याच्यात अटकला आणि पांघरून वडल्याबरोबर खपली ओढून गेली. काही त्याचे कोणाला काही घेणं देणं, त्याला झोपे त्याला काही कळालंच नाही. तशा प्रकारचं शरीर कधी आहे किंवा नाही त्याची त्याला आठवणच नाही. हा तो मुले मदिरा पिऊन ठाई, तेने मध्ये नाचे गाय. देहवंत देह विसरून जाय, वस्त्र आहे नाही स्मरेना. हा तो ब्रह्मरस प्याला, परमानंदे तृप्त झाला. त्याची खबरच काय त्याला. काय उदाहरण दिलं, दारू पिलेला मनुष्य. ती काही दारू पिलेली माणसं घरातल्यांना बाहेर काढतील, अंगावरची कपडे काढून फेकून देतील, पण त्यांना ते माहीत नाही, कारण तो काय पेलाय, दारू पेलाय. घरातले बाहेर काढले, अंगावरचे कपडे काढले, इंग्लिश बोलतो का मराठी बोलतो काही त्याला खबर नाही. तद्वत हा तो ब्रह्मरस प्यालाय, त्याला त्याचं काय मी जिवंत आहे का मेलेलो आहे हे सुद्धा कळत नाही त्याला. ही भूमिका होणार आपली. आपण आलेलो आहे जवळ त्याच्या मोक्षरेखे आला. एरवी आपण या ग्रंथापर्यंत पोहोचलो सुद्धा नसतं, एवढी जाण पण नसते आली. आता आपण आहोत का? आपण आता प्रत्येकाला माहिती का आपले 70 किलो वजन आहे का 60 किलो वजन आहे? ते उठ्ठाने करणार महाराज. तोपर्यंत कशाचंही स्मरण नाही. आपण त्याच्याशी याच्याशी समरस झालेलो आहोत. साक्षात्कारी मानवाची जगासंबंधीची आणि स्वतः संबंधीची एक मनोवृत्ती बनत असते. त्याला साक्षात्कार झाला त्याची काय मनोवृत्ती बनत असते. लगेच ट्रॅक चेंज केल्यावर काही दिवस साहेब फरफटच होणार आपण जर वाचलं नाही पाहिलं नाही तर. आता लगेच याची एक समज होती ना, आपली काही समज आहे आता तिथं घुसलेले. स्वल्पविराम केला म्हणजे इथे थांब, पुढचं काय सांगतोय ते ऐक. साक्षात्कारी मानवाची जगासंबंधी आणि स्वतः संबंधी एक मनोवृत्ती बनत असती. इथं हा टॉपिक थांबला आणि आता आपलं सांगायला सुरू. जी जग आणि आपले शरीर या संबंधी आपल्या मूल्यांकनाशी बरोबर विरोधी असते. त्यांचं आहे ना, आपल्या मूल्यांकनाच्या त्यांचं विरोध आहे. आपण जेवढी शरीराची काळजी घेतो तेवढी ते शरीराची काळजी घेत नाही. जग आणि आपले शरीर या संबंधीची आपल्या मूल्यांकनाशी बरोबरी त्यांची विरोधी आहे. हे मृत्यूलोकीचे उफराटे आपल्यापेक्षा त्यांचं उलटं वागणे, त्यांचं उलटं वागणं आणि आपलं उलटं वागणं, त्यामुळं दोघांचं सुईचं कधी होणार नाही. शरीरापलीकडे आपणास मुळीच अस्तित्व नाही. आपण काय पाहून पाहतो? फक्त शरीर. याच्यापेक्षा आपली पुढं नाही धाव. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आपली धाव केवढी? इथपर्यंतच. रंग रिपेअर करायचं तर आपलंच घर तेवढं रंग रिपेअर करायचं ना. शरीराच्या पलीकडे आपली मुळीच अस्तित्व नाही आणि जाणीवाच्या या पातळीवर आपणास दृश्य, भावना, विचार खेरीज अन्य क्षेत्रच नाही असे आपण मानित असतो. आपलं काय? दृश्य हे आणि ते, भावना याच्या संबंधाने, सगळे विचार कशाच्या संबंधाने आपले
झालं. आता एकदा का पोराचं लग्न झालं, नातू पाहिला, कमी जायला तयार झालो. काय यांचा संसार सफल झाला, आजी संसार सफल झाला गे माय. आणि ज्ञानेश्वर महाराजांना हे काही नाही. त्यांचं कसं काय संसार सफल झाला? आपल्या डोक्यात तेवढंच बसले ना. आपल्या डोक्यात काय भरलेले? आम्हाला गुरुजी म्हणायचे, स्पेलिंग हायस्कूलला गेलो ना, 7वीला सगळे पास, गावची शाळा, गुरुजी गावचे, ढकलला ढकलला. 8वीला गेलो, निम्मे नापास हायस्कूलला ओझरला. स्पेलिंग पाठ करून आलास? हो. आणि विचारलं स्पेलिंग, आपल्याला येत नसलं तरी हात वर केलेला बरा, नाही तर ज्याने हात नाही वर केला त्यालाच गुरुजी. आता गुरुजी येडा आहे का? गुरुजीनी बरोबर त्याचा हात वर करताना ते बी घाबरत घाबरत करतो. ओट नाही पाठ. मग काय डोक्यात किती पाठ केले? नाही, एवढे नाही पाठ केले. मग घमेलभर केले का पाठीभर पाठ केले? डोक्यात काय भरले? कांदे बटाटी. ते तसं आपल्या डोक्यात हे भरलेले, फक्त मी आणि माझे. मी आणि माझी नाही, हे तर उलट सांगतोय. हे त्यांचं झालं. अर्जुना, मी आणि माझे आठवण विसरले जयाचे, अंतःकरण पार्था तो संन्याशी जा निरंतर. मी आणि माझं विसरला तो संन्याशी, तो ब्रह्मस्वरूपावर पोडलेला आहे. तैसे ममतेच्या लवड सवडी, ती कशाला माते पावती बापुडी, ती जन्म मरणाची दुतडी डवळीत ठेले. कसे हे घडिका यंत्र परिभ्रमेगा, सारखं चालू उपजणे आणि निमने, हे साच मानणे. आपणाखेरी अन्य क्षेत्रच नाही असे आपण मानित असतो. म्हणजे जगत आणि उपकरणे हीच काय ती सत्य म्हणून आपण माहीत असतात. हे जग आणि ही माझी उपकरणे, म्हणजे जगत आणि उपकरणे हीच काय ती सत्य म्हणून आपणास माहीत असतात. त्या क्षणी सत्य स्वरूपाचे स्वरूप मात्र आपल्याला अत्यंत असत्य असे वाटते. खरे स्वरूप कसं वाटतं आपल्याला? खोटे. आणि खोटे कसे वाटते आपल्याला? खरे. त्या क्षणी सत्य स्वरूपाचे स्वरूप मात्र आपल्याला अत्यंत असत्य असे वाटते. देव आता राहिला नाही असं ज्यांच्या गळ्यात लटारण्या माळ्या आहेत त्यांचंच म्हणणे असं काय, आता देव राहिला नाही. मग बाबा म्हणतात, देव काय काळ्या पाण्यावर गेला का, फासावर गेला? कारण त्यांची कशावर दृष्टी आहे? येऊन जाऊन. फक्त त्याची दिठी फक्त शरीरावरच आहे. त्याची दृष्टी फक्त शरीरावरच आहे. साक्षात्कारी मानव हाच तो अनुभवित. बघा आता इकडं आलं बरं का, तो स्वल्पविराम. आता इकडं साक्षात्कारी मानवाचा हाच तो अनुभवातील विरोध होय. आपण फक्त देहावर सीमित आहोत आणि ते देहाच्या पर्याय. बघा, पहिले एक वाक्य आणि पॅरेग्राफ संपताना हे वाक्य इथं जोडी लावायची. लई याच्यात म्हणून आपण म्हणतो कधी कधी कळत नाही ना ते. हे ज्ञानेश्वरीमध्ये पण असं चाललं चाललं दुसरा श्लोक आला, लगेच दुसरा ट्रॅक लगेच चेंज होतोय. आपल्याला कळत नाही. आणि आपल्याला कळून घेण्यासाठी त्याच्यासाठी सातत्याने तिथं पाहिजे. साक्षात्कारी मानवाचा हाच तो अनुभवातील विरोध होय. त्यांचं शरीरावर प्रेम आहे, यांचं शरीरावर प्रेम नाही. श्री शंकराचार्य या श्लोकात तो स्पष्ट करतात. भासमान अशा भौतिक देहाचा परिदृश्य मानम साक्षात्कारी मानवास निराश केला जातो. बघा, साक्षात्कारी मानवाकडून निराश केला जातो. भासमान अशा भौतिक देहाचा. कसा आहे भौतिक शरीर? भासमान का खरं? नक्की भासमान म्हणजे आरशात दिसतोय तोय. आरशातल्याला मारल्यावर आपल्याला लागेल का? आपल्याला कधी लागेल? आपल्याला मारल्यानंतर. मग आरशातल्याला मारावं लागत नाही, त्याला आपोआप बसते तिकडं, हे की नाही? ही भासमान आहे आपलं प्रेम. भासमान शरीर. आमच्या गावाकडं दरवाजाच्या तिथे कपाट आहे आणि त्याच्यावर पडदा आहे. आणि तो पडद्यावर येऊन चिमणी बसते. चिमणीने आतमध्ये पाहिलं, अरे तिकडं काचेत दुसरी चिमणी, ही आली का इथं? असं केलं, ती बी तशीच करते, टॉक 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 टॉक. ती बी तिला टुकटुक करते. आता किती चिमण्यांची भांडणं झाली? एका चिमणीची भांडणं झाली. हा तो तिला दिसणारा शरीर कसं आहे आरशातलं? हा, आता हा दृष्टांत सांगितला. आता आपलं शरीर कोणतं भासमान आहे? स्थूल, सूक्ष्म, कारण. आणि मी परमार्थिक माणूस, महाकारण. ही चारही शरीर कशी आहेत? भासमान आहेत. ते वास्तव नाही.
भासमान अशा भौतिक देहाचा परिदृश्य माणूस म्हणजे साक्षात्कारी मानवाकडून निराश केला जातो. म्हणून तुकोबरा म्हणतात, या देहाचा विसर पाडी मज. मला नको या देहाविषयी आदर राहून देऊ. हो, देहाच्या निरासे पावी देह मी ये सरे, मग उरला रे विठ्ठल. देहाच्या पलीकडे त्यांचा देहाबद्दल निषेध आहे, निराश आहे. स्वतःच्या सावलीप्रमाणे तो स्वतःच्या देहाकडे दुर्लक्ष करतो. आता आपण बघा बरं, उडी मारतो का नाही इकडे डोंगरावर जाताना, गटारावर उडी मारतो तेव्हा आपण गटारात पडतो का? पण आपली सावली भरती का नाही गटारात? ती भरती की नाही? सावलीचा विचार केला का गटारात पडली का कशावर पडली? नाही. तसा तो शरीराबद्दल विचार करतो. सावलीचा जसा आपण विचार करत नाही तसा तो कशाचा विचार करत नाही? शरीराचा विचार करत नाही. स्वतःच्या सावलीप्रमाणे तो स्वतःच्या देहाकडे दुर्लक्ष करतो. आपण आपल्या सावलीस एखादी पवित्र गोष्ट म्हणून समजत नाही. आपल्या सावलीस आपण पवित्र समजतो का अपवित्र समजतो? काहीच समजत नाही, ना पवित्र न अपवित्र. तसा हा शरीर, हा न सांडावा न हा मांडावा. हा कधी म्हणले दुर्गंधीयुक्त आहे, कधी म्हणतात चांगला आहे, पण त्याच्याशी काही संबंध नाही. ते कोणाला धडा आहे? मार्गस्थ पण नाही झाला त्याला आहे, आणि मार्गस्थ झालेला त्याच्याशी त्याचा संबंध काडी मात्र नाही. आपण आपल्या सावलीस एखादी पवित्र गोष्ट म्हणून समजत नाही. ती सावली दगडावरून सरकली काय किंवा डबक्यावरून घसरली काय, त्याचे काय महत्व? कशाचं? म्हणून अर्जुना, या देहाचे बांधवडी न पडिजे. सुखदुःखाच्या सागरात काही दुःखात आहेत, गरबड्याला होतात. कोणत्या सागरात आहेत? काही दुःखाच्या सागरात, आणि त्याच्या विरुद्ध काही सुखाच्या सागरात. म्हणजे एक म्हणतो काय खाऊ काय खाऊ काय खाऊ, आणि दुसरा म्हणतो काय 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 खाऊ, आहे की नाही? हे दोघं पण कच्या तरी सागरात पडलेले ना. एक म्हणतो काय काय खाऊच्या सागरात आहे, आणि एक म्हणतो काय खाऊ आता काय खाऊ. हे दोघे बी सागरात पडलेले आहेत. पण तू पडू नको बरं. का? तू माझा आहेस, माझा सखा आहेस. सांगितलेल्या गोष्टी ऐकतोस, अंमलात आणतोस. तू नका असं होऊ दे. हे बाकीच्यांचं पेटले, त्यांच्याशी काय घेणे आम्हाला? अहंकाराचा वारा न लागो राजसा. गावातल्या सगळ्या लोकांना काय साहेब, पाठ आहे का तुमचं? साहेब कोणाला? गावातल्या सगळ्या लोकांना. हो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविक. बाकीच्यांचं त्यांना लागू दे जरा, त्यांची जरा निश्चिती होऊ दे. त्यांना असा मिरची सारखा घसरा बसू दे. खालून पाटांवरून वर उठा चांगला घास, आणि तेवढ्याने नाही ऐकला तर खलबदा चांगला ठेसायचा त्याला. कल्पनेची बाधा साहेब न हो राजसा, न हो कवने काळी. ही संत मंडळी आणि ही प्रापंचिक मंडळी यांची चांगली खिचडी कर. चांगला भरताचा जसा करतात ना भरीत घसरून, तसं नाही तर दोडक्याचा ठेसा करून टाक यांचा. पार हे औषधाला सुद्धा शिल्लक राहिली नाही. पण लय राग येतो साधूंना. बाबा एकदा आले विठ्ठलवाडीला पुण्यतिथीला, आणि कल्याण स्टेशनला उतरून बाहेर निघाले. आता तुम्हाला घाटकोपर स्टेशनला गर्दी किती येते माहिती आहे, आणि कल्याण जंक्शन आहे म्हणजे तिथं किती गर्दी असेल? डबल. आणि चालायला जागा नाही, एवढी गर्दी, ब्रिजवर गर्दी. उतरलेली गाडीतून खाली प्लॅटफॉर्मला तेवढी माणसं, तेवढी त्याच्या आतमध्ये गच, तेवढी सगळी. म्हणली एवढी माणसं, हे तर प्लेगची साथ का नाही आली काय माहिती? बाबा म्हणली हा करत नाही मग ती. मग नाही तरी यांचं जगून काय उपयोग आहे? मेलेली बरी, नाही तरी काय थोडी मेलेली बरी. ऐक जे या प्राणियाच्या थाळी या ज्ञानाची, तयाचे जे आले म्हणू काय वरी मरण चांग मार, जगू नको जा तू. बापरे, जिवंत पेटला, मेल्याव नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं. नाहीतर एक पिक्चर आला होता जिंदा जला डालूंगा, लगेच त्यांनी सांगितलं. ते कोणते असते त्यांचे, ती एक शेवटी पास करायचं
सेन्सर बोर्ड म्हणला हे नाही. काही भांडणं झालं तर कोणी म्हणाल जिंदा ज्याला डालूंगा, त्याला म्हणलं तू म्हणलं होता, मी पिक्चरचं नाव म्हणलं होतं म्हणेन. माऊली म्हणतात माझ्या भक्तीविन जळवतयाचे जी आले पण पेटला झाल. अगा पृथ्वीवर पाषाण काही नसती, दगडांची संगत कधी उपयोगाची नाही आपल्याला. शाश्वत मलूल चित्त आहे त्याची संगत करायची पारमार्थिक माणसं, दगड हृदयाची नाही संगत करायची. तुका म्हणे थुंका त्यांच्या तोंडावर जातो यमपूर्व. कल्पनेची बाधा न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. मी म्हणलं नामा म्हणित आहे असावे कल्याण, जया मुखी निदान पांडुरंग, बाकीच्यांचं वाटोळं होऊ दे सगळ्यांचं. असंच म्हणणं आहे त्यांचं, असंच म्हणणं आहे. का ही सात्विक चीड आहे. कारण का माहिती का अजून, कारण का म्हटले ही यांनाच अहंकार होईल, यांनाच लय मस्ती आहे. गावातल्या लोकांना अडाणी माणसांना अहंकार जास्त आहे का ज्ञानी माणसांना जास्त अहंकार आहे? हे गदडे यांना अर्धवट बनवले हुशार, पण हे परत तिकडे जातील म्हणून यांचं आता काळजी घ्यायची. लिव्हर खराब झालाय, ऑपरेशन केले, डॉक्टर म्हणले आता पिऊ नको, आता पिऊ नको, असं सांगणं आहे. ते आपल्याला मोठेपणा नाही, त्यांचं जाऊ द्या, पण तुम्ही तरी आता तरी पुढे. मी कोणाला सांगितलं, पहिले कितीतरी वेळा सांगितलं असेल तेव्हा सांगितलं का? पहिल्यांदाच गेला ना आता तरी पुढे हाच उपदेश. तो दांडकं नाही काढायचं का आपल्याला? पहिल्यांदा बोलतो म्हणतो आता तरी आवडे हाच उपदेश. ती सावली दगडावर सरकली किंवा डबक्यावरून घसरली तरी त्याचे काय महत्व आहे? माझ्या सावलीचे डोके खड्ड्यात पडले तरी मी काय गुदमरून मरत नाही, गुदमरत नाही. कोणतं डोकं पडले खड्ड्यात? आपलं नाही. तरी तो मी गुदमरून मरत नाही किंवा माझे अंग घाण होत नाही. ती सावली निसंशयपणे शरीराचीच असते. कोणाचं आहे शरीर? आहे माझं घर आहे, परंतु घर पडलं म्हणून मी कधी म्हणत नाही पडलो पडलो पडलो. तुमचं आलतं परवा गाठ पडला मग. तुम्ही नव्हते म्हणून मी बोललो, माझ्यात तेवढे गट्स नाही समोरासमोर बोलण्याची. बाबा म्हणले माग माग कुचू कुचू बुचू बुचू बोलायला काय? ती सावली निसंशयपणे शरीराचीच असते. ते कोणीच नसेल तर सावली निर्माण झाली नसती. आहे आपलीच आहे, नसती तर नसतीच, पण आहे म्हणून नाही ना, असे आपण बिनधोकपणे म्हणू शकतो. त्याप्रमाणे आत्मतत्वामुळेच हा देह निर्माण झालेला आहे. सावली कोणामुळे? शरीरामुळे. हे कशामुळे तयार झालंय? आत्मतत्वामुळे. त्याचप्रमाणे आत्मतत्वामुळेच हा देह निर्माण झालेला आहे असे आपण म्हणू शकू. तथापि आत्मा आणि देह यांच्यामधील नाते केवळ इतक्याच सलगीचे असते की जितके मानव देह आणि सावली यामध्ये नाते असते. हा याच्यातून निर्माण झाला असं म्हटलं तरी याचा त्याचा संबंध किती आहे? हा कापूस आणि हा अग्नी, कनक आणि कापूस, रात्र आणि दिवस, रात्र आणि दिवसा, कनक आणि कापूसा, अपाडू का जैसा तैसाची. कापूस आणि अग्नी याच्यात किती फरक आहे? अग्नी संपत नाही पण कापूस संपतो. रात्र आणि दिवस यांच्यामध्ये किती तफावत आहे? तसं शरीर आणि आत्मा. अजून एक उदाहरण आहे तिथं, कनक आणि कापूस, दिवस आणि रात्र. अजून एक उदाहरण आहे ते 13वा अध्याय. हा, पूर्व आणि पश्चिम याच्यात जेवढं अंतर आहे. हा, पाणी आणि अग्नी. असं आहे. एवढं शरीराचं ना आपलं तादात्म्य नाही आहे, एवढं त्याच्यापासून बाजूला आहे. जितके मानव देह आहेत, बघा किती उदाहरणं दिली बघा, भरपूर उदाहरणं दिलेली. तया देहा भेटी म्हणती ही सयासी निर्जीव गोटी, वारिया वाळूके गाठी केवी आहे. वाऱ्याची आणि वाळूची गाठ मारता येईल नाही. त्याच्यानंतर अग्नी आणि कापूसा, दोरा सुवावा कैसा. अग्नी आणि कापूसा, दोरा सुवावा कैसा. केवता सांदा आकाशा पाशानाशी. आकाशाशी दगडाशी सांदा बसवता येईल का?
नाही. अग्नी आणि कापूस ते एक निघे पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे, ते भेटीचे ना पाडे संबंधूक हा उजेडेली आणि अंधारिया. जो पाडू मृता उभया तोची गा आत्मा देहा जाण. जिवंत आणि मेलेला, उजेड आणि अंधार, रात्र आणि दिवसा, कनक आणि कापुसा, अपाडुका जैसा तैसाची हा. देह तव पाचाची झाले, ते कर्माचे गुणी गुंतले आणि भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या. देह हा जळणार आहे, मरणार आहे, त्याला वार लागणार आहे, पण आत्म्याला वार लागत नाही, आत्मा जळत नाही, आत्मा भिजत नाही, आत्मा वाहून जात नाही. असा एवढ्या दोघांमध्ये फरक आहे. आणि हा फरक कळून घेण्यासाठी ज्ञानी लोकांचे आपण उमरे झिजवायचे असतात. आणि ज्ञानी लोक अशा दुभत्या गायीरूपी ग्रंथ सांभाळत असतात. त्याच्यातून दूध निघालं, आम्हाला क्षेत्र नास्क आणि शाश्वतचा निवाडा करतात. ज्ञानी लोक ग्रंथरूपी गायी सांभाळतात आणि जिज्ञासू लोक ज्ञानी लोकांचे उमरे झिजवतात. हे कळून घेण्यासाठी पलटी झालं का? देह आणि सावली यामध्ये नाते असते. म्हणून जो प्रगाढ ध्यान धारणा करणारा, असा चांगला ध्यान करताय प्रगाढ, त्याच्यामध्ये पूर्ण घडून गेलेला ध्यानामध्ये, असा जो ध्यान करता आहे, चांगला ध्यान करता आहे, आणि ज्याने आपल्या शरीरापासून आपले जाणीव तत्व पूर्ण परावृत्त करण्याची कला हस्तगत केलेली आहे. मी शरीर नाही, ही आपली बाबांचं आहे. बाबा म्हणतात, हे नास्क शरीर, हे नालायक शरीर कसं संत होऊ शकतं? हा देह नाशिवंत. आणि बाबांचं त्यांच्या शरीराशी किती संबंध आहे? बाबा म्हटले, मी ज्या वेळेला राहुरीला जायचो मेळाव्यांना, तेव्हा आपल्या संप्रदायाबद्दल फार विरोधाभास लोक उलटं पालटं बोलायचे. त्यावेळेला मी एसटीतून उतरलो, पाहिलं तर बाबांना ऐकायला जायला असं ते म्हणायचे, आला हा गोटीचा माधुर चोर, यांच्या आईला घोडे लावू. हे मी नाही म्हणत, बाबा असं सांगत होते. पण बाबा म्हटले त्यांच्या मित्राला, बाबा बघा नाही आपल्या शिवाय देतात. बाबा म्हणतात, माझ्या आईची आणि यांची गाठ कशी काय होणार आहे? यांचा माझ्या आईला घोडी लावून माझ्या आईची यांची गाठ कशी पडणार आहे? एवढं सहज हलक्या हो त्यांनी सोडून दिलं. शिव्या दिल्या तरी माझा याच्याशी संबंध नाही. म्हणून जो प्रगाढ ध्यान करणारा असणारा, असा चांगला ध्यान करताय, ज्याने आपल्या शरीरापासून आपले जाणीव तत्व पूर्ण परावृत्त करण्याची कला हस्तगील, शरीरापासून बाजूला बॉईल केलेलं आहे, त्याला उकडलेला आहे, भाजलेला आहे, तो बाजूला झालेला आहे त्याच्यापासून. अशा ध्यानकर्त्याला त्याचे शरीर म्हणजे आत्मतत्वाची जणू सावलीच होय. ते सावली रूप देह म्हणजे ज्या योगे त्याला त्याच्या पूर्वकर्माच्या प्रतिक्रिया समाधी अवस्था धरून त्याला अनुभवता याव्यात म्हणून उद्भूत झालेले स्वप्न स्वरूप किंवा भ्रांती या व्यतिरिक्त दुसरे काही नाही. हे शरीर कशासाठी आहे? मागील जन्माचा कर्माचा झाडा देण्यासाठी आणि आत्ता आत्मसुखाचा आस्वाद लुटण्यासाठी दिलेलं हे एक साधन आहे, हे एक यंत्र आहे. त्या ध्यास पूर्वकर्माच्या प्रतिक्रिया समाधी अवस्था धरून त्याला अनुभवता याव्यात. मागचं काय, आताचं काय, मी कसा आहे, मी कोण आहे, मी केवढा आहे, मी अनंत आहे, अपार आहे, हे स्वरूप समजून घेण्यासाठी देवे दिला देह. भजना गोमटा ते तुम्ही आपण करतो टाळपकवादाचं, ते नाही बरं का. भजन म्हणजे मी कोण हे कळून घेतो ना, त्याला म्हणतात. तुका म्हणे येथे भजनाचं प्रमाण. हे भजन गरजेचं आहे. हे भजन कीर्तन करतो त्याला यायला पाहिजे. अभंग गायले तर कळल त्याच्यातलं, पण कोणतं भजन? सर्वांचे मी हृदय एक, त्याला भजन म्हणतात असं प्रमाणे का? चालेल. सगळं प्राणी मात्र मी आहे असं समजणं, त्याचं नाव भजन. या भजनाच्या ठिकाणी कोणच नाही. मग त्या मज हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे असं त्यांना ज्ञान नाही. त्या मज हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. शिंता ती बाह्य उपायी जन हे
आपाई पडे. बघा त्याच्यामध्ये गुंता आधी ब्रह्मा अंतिम शक सर्वांचे मी हृदय हेच भजन चोख पाहे मज प्राप्तीचे. आणि 7व्या अध्यायात 19 नंबरच्या श्लोकामध्ये किंबहुना ऐसेचे भजन हे संसाराचे साधन एर फळ भोग स्वप्न नाव भरी. माऊली मी तुमचं नाव घेतो म्हणजे का तुम्हाला राग येत नाही म्हणून. गणपतीत माऊलींनी आम्ही गाडी करूनच भजनं घेतो आणि ज्यांच्या घरी भजनं जातो तिथं फक्त 5 अभंग म्हणायचे का चालायचे. त्यालाही काही कळत नाही, आपल्याला उरकायचं असतं, त्यालाच घाई असते म्हणून आपण उरकत असतो. आणि अशी सणासण भजने झाल्यानंतर 10 दिवस झाले काय गणपतीचे जर पैसे पाहिले एवढे तर करायचे काय. मग प्रत्येक त्याच्यानंतरचे 2-4 रविवार वेलकम, भारत कॅफे, RK तिकडे जेवायला जायचं. जयाचे भजन किंबहुना ऐसेचे भजन नाही ते संसाराच्या एर सुरुवाती काय एर जोडती किरटी. एर म्हणजे आम्ही दोघं, जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी ते आशा तिमीर. किती पाकिट दिले इथे, किती दिले ते आशा तिमीर दृष्टी मंद झाले. करे सांगा बरं कोणत्या ज्ञानेश्वरी ते. एक मामासाहेबांच्या याच्यात मंद झाले आणि साखरे बाबांच्या याच्यात विषयानंद झाले. एर जोडती कीर्ती जयाची भजने भोगासाठी. सगळे या संसार जगतातल्या सगळ्या भोगामध्ये रुची आहे त्यांना, त्याच्यासाठी जोडती कीर्ती जयाची भजने भोगासाठी. एर जोडती कीर्ती. कुठे आलो होतो आपण. पूर्वकर्माच्या प्रतिक्रिया समाधी अवस्था धरून त्याला अनुभवाव्यात म्हणून उद्भूत झालेले स्वप्न स्वरूप किंवा भ्रांती यात व्यतिरिक्त दुसरे काय नाही. आणि हे उपभोगत असताना सुद्धा तो म्हणतो हे भ्रांती रूप आहे किंवा स्वप्न रूप आहे, या व्यतिरिक्त दुसरं असं काही नाही. झाली वेळ आपली. श्लोक वाचू तरी पण 415. सतत विमल बोध आनंद रूप शाश्वत शुद्ध ज्ञान स्वरूप आत्म्याची प्राप्ती झाल्यानंतर, शाश्वत शुद्ध ज्ञान स्वरूप आत्म्याची प्राप्ती झाल्यानंतर जड आणि मल उपाधीने ओंगळ झालेला हा देह दूर फेकून दे. त्यानंतर त्याचबद्दल अधिक विचार करता कामा नाही. कारण जी गोष्ट ओकून टाकलेली असते तीच स्मृती ही मनाला किळस आणते. एकदा तू देहाशी संबंध टाकलेला आहे, आता पुन्हा देह बुद्धीवर येऊ नको. खाल्लेले चांगले पक्वान्न ओकलेला आहेस म्हणजे ती बॉडीने स्वीकारलं नाही, पण नाक त्याची दुर्गंधी शिवून ते म्हणतं आता ते नको, ते किळसवाणी वाटतं. केव्हा जेव्हा शाश्वत शुद्ध ज्ञान स्वरूप आत्म्याची प्राप्ती झाल्यानंतर. जड आणि मल उपाधी हे शरीर कसं आहे. जड म्हणजे वजनाचं सांगितलंय का नाही, ते स्वतः हालत नाही, त्याचं नाव जड. त्याला कोणतरी हालवतो जड. आणि मल उपाधीने ओंगळ घाणेड मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी अमंगळतीचा बांधा. म्हणून ते ओंगळ असलेला हा देह दूर फेकून दे. आणि राहायचे कशात, कशाने फेकून द्यायचा आहे, विचाराने फेकून द्यायचा आहे. त्याबद्दल त्याचबद्दल त्यानंतर त्याबद्दल अधिक विचार करता कामा नये. कसं काय होईल माझ्या देहाचं, कसं काय होईल माझ्या देहाचं, याचा नंतर त्याच्यानंतर तो विचार करत नाही. कारण जी गोष्ट ओकून टाकलेली असते तिची स्मृती ही मनाला किळस आणते. ओकलेल्या जागेवर स्वतःच्या उलटीच्या तिथे तो बसणार नाही स्वतः, कारण ते दुर्गंधीयुक्त आहे, त्याची किळस येते. आली कुठून, त्याच्यात पोटातून आलेली तरी नाही म्हणतो. त्याप्रमाणे या देहाचे बांधवडी न पडीजे. आपण भाग क्रमांक 2 414 वाचून थांबलेलो आहे. 415चा फक्त काय पाहिलेलं आहे आपण, अर्थच वाचलेला आहे. उद्या 415 पाहूया. किती, 412 ते 414. उद्या 415 पाहूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच अधिष्ठान विवेक चुडामणी
संत मालिका तशी तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरवी श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई संत संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. विश्वास देवी भाग्यज्ञ तोषावे, दोषोनी मजल्यावे पसायदाने. जे परांची व्यंकटी सांडो, तयास कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तीव्र जावो. विश्व सधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत मंडळी भेटतो तया होता. कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रवेचे आलांचन. मार्कंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. स्वैरे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होमी दिविलोकी. गजीजवादी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावे जी, एतमणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल ज्ञान बसावो, येणे ज्ञान देवो सुया झाला. येणे ज्ञान देवो सुया झाला. येणे ज्ञान देवो सुया झाला. हरि ओम. शांती शांती.